माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये राधिकाने पापड, लोणचं आणि मसाला विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी ती हे पदार्थ सर्वांना जाऊन विकतेय। अशातच तिला जेनीनी गाठलं आणि हे सर्व पदार्थ तिच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना विकण्याचं ती आवाहन करते। मात्र राधिका ऑफिसमध्ये हे पदार्थ विकण्यास तयार नसते, कारण तिला माहित असतं की गुरुनाथला हे अजिबात आवडणार नाही। तरी देखील जेनीनं जबरदस्ती केल्यानं ती तयार होते। ज्यावेळी ऑफिसमध्ये सर्वांना कळतं की राधिकाने व्यवसायाला सुरुवात केलीये, तेव्हा सर्वच जण तिचं कौतुक करतात। सर्वजण आपल्याला हवे असलेले पदार्थ तिच्याकडून विकत घेण्यास सुरुवात करतात। तितक्यात गुरुनाथ तिथे पोहोचतो। त्याच्यासोबत शनया सुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते। राधिका ऑफिसमध्ये येऊन लोणचं पापड विकत असल्याचं पाहून तो संतापतो आणि तिच्यासह सर्वांना खडसावतो। त्यावेळी तो राधिकाला ती करत असलेल्या कामावरून हिणवू लागतो आणि सांगतो की तू कधीच मोठा उद्योग करू शकत नाही आणि तिची लायकी काढायला सुद्धा तो विसरत नाही। राधिका गुरुनाथला विश्वासपूर्वक सांगते की एक दिवस या उद्योगात मी नक्कीच सफल होईन। सोबतच असाही दिवस येईल की ज्या दिवशी तुम्ही मला आपल्या आयुष्यात सुद्धा मानाचं स्थान द्याल। राधिका उद्योग यशस्वी करण्यात कितपत सफल होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठीवर।